तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील मुस्लिम बांधवांचा रमजान महिना हा सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत काहीही प्राशन न करिता आपल्या शरीरास पंचविकारापासून दूर ठेवत सुरू होतो। त्या अल्लाला परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी पवित्र अशा रमजान महिन्यात वडीलधाऱ्या मंडळींसह लहान बालके सुद्धा मोठ्या श्रद्धेने रमजानचा उपवास करत आहेत। रमजान महिन्यातील रोजा हा महिनाभर चालतो। उपवासात सकाळी सूर्योदयापूर्वी ते सूर्यास्तापर्यंत काहीही प्राशन करत नाहीत, तर महिला वर्ग सुद्धा घरी कुराण वाचून दिवसभर अल्लाप्रती आपली श्रद्धा ठेवतात। सूर्यास्तानंतर उपवास सोडतात। तर सर्व मुस्लिम बांधव सुद्धा जगात मानवता, प्रेम, लढा, एक दुसऱ्यांप्रती सद्भावना निर्माण करण्यासाठी तसेच जागतिक शांतता, अमन सोबतच इराण इस्रायलमधील युद्ध बंद व्हावे, सर्व धर्म समभाव, शांतता, एकता राहून सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना समाधान मिळावे, लाभावे असे अल्लाहचरणी प्रार्थना करत नमाज पठताना प्रार्थना करतात। दिनांक 4 मार्चला 14वा उपवासाला तराबी नमाज प्रसंगी जामा मस्जिदमध्ये मौलवी यांनी कुराण पठण केले। तर रोजा करणारे समस्त मुस्लिम बांधव, लहान बालकांसहित सर्व समाज बांधव उपस्थित राहून शांती, अमन तसेच सर्वांचे कल्याण हो व सगळ्यांना अन्न, पाणी, निवारा मिळून शांतीने जीवन जगावे, शांतता लाभो असे नमाज प्रसंगी अल्लाला प्राप्त करून इतरांना सुद्धा ज्ञानार्जन केलं। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।